बऱ्याचदा पहा आपल्याकडे शिळा भात शिल्लक राहतो. सकाळी केलेला असेल किंवा संध्याकाळी केलेला असेल, मग दुसऱ्या दिवशी तो भात फोडणी घालून खायचा कंटाळा येतो किंवा वेगळं काहीतरी बनवावं वाटतं. तर शिळ्या भातापासून आज एक भन्नाट पदार्थ आपण तयार करणार आहोत आणि ते म्हणजे उत्तप्पे. मस्त असा हा नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार होतो. जरूर करून पहा. तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथं मी घेतला 1 वाटी शिळा भात. तर असा मोकळा करून हा भात घ्यायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भात घातला आणि त्याच वाटीने इथं घेतला आहे अर्धी वाटी रवा. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथं घेऊ शकता. सेम वाटीने इथं मी घेतलेलं आहे दही. आता हे थोडंसं आंबट दही होतं, त्याच्यामुळं अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलं. गोड दही असेल तर बरोबर तुम्ही अर्धी वाटी किंवा त्याहीपेक्षा जास्त घालू शकता. त्यानंतर घालूया थोडंसं पाणी. गरजेनुसार घालूया याच्यामध्ये मीठ आणि मिक्सरला आता हे चांगलं फिरवून घ्यायचं. तर आता पहा इथं मी फिरवून घेतलं, पण थोडंसं याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे आणखीन अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलं आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे छान असं फिरवून घेतलं. तर आपण डोशाचं पीठ तयार करतो की नाही, अगदी तसं तयार करून घ्यायचं. म्हणजे चमच्याने पडेल इतकं ते पातळ करून घ्यायचं, म्हणजे तव्यावरती छान आपल्याला ते घालता येतं. तर आता एका बाउलमध्ये हे मी काढून घेतलं. अगदी काही हे मिश्रण असं बारीक वाटलं पाहिजे असं का नाही, थोडंसं जाडसर राहिलं तरी चालू शकतं. आता घातला पाव चमचा खाण्याचा सोडा आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आवडत असेल तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर आता इथं मी काहीच घातलेलं नाही आहे. आता मस्त असं हे मिक्स करून घेतलं आणि पटकन याची उत्तप्पे काढायला घेऊयात. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता. पॅन चांगला असा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर पॅनला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि तव्यावरती 2 पळ्या हे मिश्रण सोडून द्यायचं. आता मिश्रण सोडल्यावर डोशाला जसं आपण हलवतो तसं अजिबात ह्याला हलवायचं नाही किंवा पळीने पसरवून घ्यायचं नाही. जसं आपण टाकू ना बॅटर तसंच त्याला त्या तव्यावरती सोडून द्यायचं, म्हणजे छान याला अशी जाळी सुटते. तर आता पहा 2 पळ्या याच्यावरती मिश्रण सोडलं होतं. आता मस्तपैकी 1, 2 ते 3 मिनिटं छान असं याला वाफवून घ्यायचं. झाकण ठेवून मी याला वाफवून घेतलं. आता बाजू पलटी करून घेऊयात, पण त्या अगोदर कढईने थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे छान असं याच्या कडासुद्धा मोकळ्या होतात आणि उत्तप्पा जो आहे तो तव्यापासून छान असा सुटला जातो. असे उत्तप्पे तुम्ही एकदा जर केले ना तर पुढच्या वेळेला तुम्ही जाणून बुजून बघा, शिळा भात असा उरवून ठेवणार आणि त्याच्यापासून असे मस्त उत्तप्पे तयार करणार. तर आता बाजू पलटी करून घेतली मी आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा शेकवून घ्यायचा. अगदी मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पे बनवून तयार होतात. आता एका डिशमध्ये मी काढून घेते. आता पुढचे उत्तप्पे काढताना काय करायचं की गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करायची आणि त्यानंतर पॅन पुन्हा एकदा चांगला असा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर हे उत्तप्पे काढून घ्यायचे. तर हे पहा अशाच पद्धतीनं पुढचे मी उत्तप्पे काढून घेतले. तर या मिश्रणापासून साधारणतः एक 6 ते 7 या साईजचे उत्तप्पे बनून तयार होतात. सॉस असेल, ग्रीन चटणी असेल किंवा तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी आवडत असेल तर त्याच्यासोबत खायला अगदी भन्नाट असे लागतात. मऊ लुसलुशीत असे हे शिळ्या भातापासून बनवलेले उत्तप्पे बनवून तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.